एटीसी सोबतचा तुटलेला कॉन्टॅक्ट, इंजिन मध्ये झालेले स्फोट, व्हीआयपी प्रोटोकॉलचं उल्लंघन, डिजिटल फुटप्रिंट आणि सीसीटीव्ही, गुप्तचर यंत्रणांचे अपयश, फॉरेन्सिक रिपोर्ट जे आहेत, हाय स्पीड इम्पॅक्ट इंटरनॅशनल क्रॅश याची संदिग्धता, रडारवरून विमान गायब होणे आणि बॅगेतील महत्वाचे दस्तऐवज, हे असे अनेक प्रश्न आहेत की ज्यात अजूनही ते कोडं उलगडलेलं नाही. म्हणून महाराष्ट्र या विमान दुर्घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त करतोय आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी एफआयआर न घेतल्यामुळं किंवा 0 एफआयआर न केल्यामुळं, त्याचप्रमाणे बारामती सुद्धा पोलीस स्टेशननी एफआयआर न घेतल्यामुळं ही शंका आणखी बळावते आहे. आणि म्हणून एका महिन्यात अजितदादांसारख्या इतक्या मोठ्या नेत्याच्या विमानाच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्राच्या हाती काय आलं तर शंकेचं काहूर. अजूनही साहिल मदन, यश, सुमित कपूर हे तिघही कुठे आहेत? कालपर्यंत मी दोघांची नावं घेत होतो, आज मी तिसरा नाव घेतोय, सुमित कपूर. कारण सुमित कपूर बद्दल अनेक गोष्टी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून यायला लागल्यात की तो कॅलिफोर्नियात असावा, कोणी म्हणतं मुलीकडे गेलेला असावा. जर तो अमेरिकेत असेल तर त्याला अमेरिकेत जाऊन सुद्धा शोधण्याची भविष्यात तयारी ठेवावी लागेल. त्याच्यामुळे या सगळ्या अनुत्तरित प्रश्नाला आता कधी वाचा फुटेल याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. नाही, पक्षाची सुरुवातपासून भूमिका आहे की अजितदादांच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे. काल स्वतः काही दिवसांपूर्वी आमच्या पक्षाच्या नेत्या, राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या मुख्यमंत्र्यांना भेटल्या. त्यांनी सुद्धा सीबीआय चौकशीची मागणी केली. आता त्यांनी मागणी केली, त्यांच्यासोबत शिष्टमंडळ पण होतं, मग याचा अर्थ सर्व पक्षांनीच मागणी केली. स्वतः जय पवार यांनी सुद्धा ब्लॅक बॉक्स संदर्भात ट्विट केलं होतं. त्यामुळे सर्व पक्षाची मागणी ही आहेच. फक्त पत्रकारांसोबत मी जरा मोकळा संवाद साधतो, इतर आमदार मोकळा संवाद साधत नसतील असं मला वाटतं. अशा विलिनीकरणाच्या चर्चेच्या कुठल्याही म्हणजे चर्चेमध्ये, मीटिंगमध्ये मी सहभागी नव्हतो. मी काय पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य नाहीये. विलिनीकरणाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा आदरणीय अजितदादांचा होता आणि अजितदादांनी जो निर्णय घेतला असता त्या निर्णयाला आम्ही सर्वांनी एकमतानं होकार दिला असता. त्यामुळे मी त्या पूर्ण घडामोडीमध्ये नव्हतो. त्यामुळे कुठल्या बड्या नेत्यांनी कशी चिठ्ठी दिली याबद्दल मला माहिती नाही. असं आहे की रोहित पवारांचे काका गेलेत, राज्याचे उपमुख्यमंत्री गेलेत, त्याच्यामुळे ते स्टंट म्हणता येणार नाही. कारण ज्या घरातला एखादा व्यक्ती गेला त्या घरातली व्यक्ती जर न्यायासाठी काल बघा तुम्ही, काल सकाळी ते मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंना भेटले, परवा ते बारामतीला गेले, नंतर ते परत मुख्यमंत्र्यांना भेटले, आज ते एकनाथ शिंदे साहेबांना काल भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे त्यांची ती धडपड आहे की व्हीएसआर व्हेंचरवर एफआयआर का होत नाही, डीजीसीआर एफआयआर का होत नाही, याला स्टंटबाजी कशी म्हणता येईल? मी याला स्टंटबाजी म्हणता येत नाही. कारण माझं अनिल पाटील साहेबांना विनंती आहे की भावनिकतेनं सगळ्या ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे.